काही माणसं आयुष्यात अशी येतात की त्यांच्यामुळे आपण तुटलेल्या परिस्थितीतही पुन्हा उभं राहतो. ते फक्त मित्र नसतात, ते आपला आधार बनतात. पण प्रत्येकाच्या आयुष्यात हे 5 प्रकारचे मित्र असणं फार महत्वाचं आहे. आज आपण बघणार आहोत कोणते आहेत हे 5 प्रकारचे मित्र आणि का ते तुमच्या आयुष्यात असायलाच हवेत. फ्रेंड टाईप 1, तो शांत पण समजूतदार मित्र. हा तो मित्र असतो जो फार बोलत नाही, पण तुमचं सगळं शांतपणे ऐकतो. तो सल्ला देणार नाही, समाधान देणार नाही, पण त्याची उपस्थितीच समाधान देऊन जाते. जेव्हा जग तुमच्याकडे पाठ फिरवतं तेव्हा हा मित्र फक्त पाठीशी उभा राहतो, काही न बोलता. हा मित्र म्हणजे एक सेफ स्पेस, ज्याच्यासमोर तुम्ही काहीही बोलू शकता, कोणतीही भूमिका न घेता. फ्रेंड टाईप 2, तो थोडा कठोर पण खरं सांगणारा मित्र. हा मित्र नेहमी तुमच्या बाजूने नसतो, पण तो नेहमी खरं तुमच्या समोर ठेवतो. जेव्हा तुम्ही चुकीचं करत असता तेव्हा हा मित्र गोड बोलून नाही तर थीट बोलून डोळे उघडतो. कधी रागही येतो त्याच्यावर, पण वेळ गेल्यावर लक्षात येतं तोच खरी काळजी करणार आहे. हा मित्र नसताना तर आपण अनेक चुका पुन्हा पुन्हा केल्या असत्या. फ्रेंड टाईप 3, तो संघर्षातून उभा राहिलेला मित्र. हा मित्र स्वतःच्या आयुष्यात अनेक अडचणींना मात करून इथे पोचलेला असतो. त्याच्याकडे तुम्हाला शिकवण्यासाठी मोठमोठ्या डिग्री नसतात, पण अनुभव असतो. कधी ना कधी तो तुम्हाला एक अशी गोष्ट सांगतो जी तुमचं आयुष्य बदलवते. हा मित्र म्हणजे चालतं बोलतं प्रेरणास्थान असतो, जो तुम्हाला हार मानू देत नाही. फ्रेंड टाईप 4, तो कोणतीही अपेक्षा न करणारा मित्र. हा मित्र तुमच्याकडून काहीही अपेक्षा करत नाही, ना वेळ, ना पैसा, ना मदत. पण तुम्ही जेव्हा खचून जाता तेव्हा तो पहिला फोन करतो. हा मित्र तुमच्या यशात चमकू शकत नाही, पण तुमच्या अपयशात नक्कीच सावलीसारखा असतो. हा असतो निस्वार्थी आणि हे आजच्या जगात फार दुर्मिळ आहे. फ्रेंड टाईप 5, तो तुमचं स्वप्न पाहणारा मित्र. हा मित्र तुम्हाला फक्त एक्सेप्ट करत नाही, तो तुम्हाला ग्रो व्हायला लावतो. तो तुमचा पोटेन्शियल बघतो, जसं तुमच्या स्वतःलाही कधी कळलं नसेल. कधी कधी तो तुम्हाला फाजील धाडसी वाटतो, पण तो म्हणतो की तू हे करू शकतोस. हा मित्र नसताना तर तुमची स्वप्न कधीच झोपेतच राहिली असती. तुमच्याकडे हे 5 प्रकारचे मित्र आहेत का? हा व्हिडिओ त्या मित्रासाठी शेअर करा जो खरंच तुमच्यासाठी असतो.